ऑलमोस्ट 70 ते 80% काँग्रेस ही भाजप चालवते. हे मी आधीही म्हटलं होतं आणि मी अजूनही माझ्या वक्तव्यावरती ठाम आहे. जिथे जिथे सुजाता आंबेडकर काय म्हणाले? आजची लढाई महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच आहे. एका बाजूला संपूर्ण प्रस्थापित सत्ता, दुसऱ्या बाजूला वंचितांचा आवाज. सत्ता पैशाची आहे, आमच्याकडे जनतेची ताकद आहे. अनेक ठिकाणी वंचित सत्तेत येताना दिसतोय, कारण वंचित खोटी आश्वासन देत नाही, थेट प्रश्न मांडतो. रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण हेच आमचे मुद्दे आहे. जिथे सत्ता नाही तिथे वंचित भीक मागत विरोध करत नाही. सरकारच्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून आवाज उठवणारा विरोध वंचित करतो. भाजप विरोधात बोलणारे खूप आहे, पण भाजपला अंगावर घेऊन लढणारा पक्ष म्हणजे एकच, वंचित. आम्ही भाजपाच्या दारात नाही, भाजप आमच्या रस्त्यावर आहे. काँग्रेसमधील 70 ते 80% नेते भाजपच्या तालावर नाचतात, म्हणून काँग्रेस कमजोर आहे, गोंधळलेली आहे, जनतेचा विश्वास गमावलेली आहे. जे भाजपसोबत आहे त्यांच्यासोबत वंचित कधीच तडजोड करणार नाही. आम्हाला सत्ता नको, स्वाभिमान व्हा. भाजपला हरवायचं असेल तर खरा निर्भीड विश्वास पर्याय वंचित बहुजन आघाडी. बाकी सगळे पर्याय तात्पुरते आणि सोयीस्कर. हा मतदारसंघ कोणाचा? जनतेचा. ही सत्ता कोणाची? वंचितांची. म्हणून म्हणतो, एक संधी वंचित बहुजन आघाडीला. सुजाता आंबेडकर. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटासा कमेंट करा. चला बघूया व्हिडिओत काय म्हणाले सुजाता आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीची खूप चांगली परिस्थिती आता आपल्याला दिसते. बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये येईल असं सुद्धा दिसतंय आणि दुसऱ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हाच इकडच्या सरकारच्या विरुद्ध मेजर विरोधी पक्ष आपल्याला उभा राहताना दिसतो. परभणीमध्ये आता खास बोलायला झालं तर काँग्रेसची ताकद आपल्याला कुठेही दिसत नाही. काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळाले नाहीयेत. 70% जास्त जागा ह्या काँग्रेसच्या रिक्त राहिलेल्या आहेत परभणीमध्ये. आणि म्हणून आज जी फाईट चालू आहे ती महायुती वर्सेस वंचित बहुजन आघाडी अशीच लढत चालू आहे. आणि या लढतीमध्ये एका बाजूला प्रस्थापित सगळे एका बाजूला झुकलेले दिसत आहेत आणि त्याच्यामुळे सगळे वंचित घटक हे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपल्याला फिरताना दिसतात. महानगरपालिकेला लातूरमध्ये वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली आणि सत्ता देखील आहे, पण जिल्हा परिषदेला पुन्हा आघाडी होण्याचे काही दिसतच नाही. म्हणजे काय कुठं बिघडलं? हे बघा, हे स्थानिक नेत्यांवरती सोडलं असतं. मी आधी म्हटलं होतं की बरेचसे भाजप म्हणजे ऑलमोस्ट 70 ते 80% काँग्रेस ही भाजप चालवते. हे मी आधीही म्हटलं होतं आणि मी अजूनही माझ्या वक्तव्यावरती ठाम आहे. जिथे जिथे काँग्रेस प्रणित काँग्रेस आहे तिथे तिथे युती होणं सोपं होतं. जिथे जिथे भाजप प्रणित काँग्रेस आहे तिथे तिथे युती होणं शक्य नाही. दादा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या प्रश्नावरून चांगलेच राजकारण तापलेलं आहे. कसं पाहता याकडे? हे बघा, एक महत्त्वाचा मुद्दा जो लोकांनी मिस केलाय तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत ह्याची चर्चा चालली आहे. पण दोघंही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपमध्ये जाणार होते ह्याच्याबद्दल कोणी का नव्हतं बोलत? ते जे विलिनीकरणाबद्दल बोलतायत ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन अजितदादांच्या मार्फत राष्ट्रवादी शरद पवार गट हा भाजपमध्ये जाणार होता ह्याच्याबद्दल ती चर्चा चालू होती. त्याच्याबद्दल कोणी का स्पष्टीकरण देत नाही? अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला, पण आता वेगवेगळ्या चर्चा येत आहेत. कोणी चौकशी करा म्हणते, कोणी विमानात 6 लोक होते, 5 बॉडी मिळालेली. काय नेमकं वाटतं? हे बघा, ब्लॅक बॉक्स हा अजून बाहेर का नाही काढला आणि ब्लॅक बॉक्स मधलं बाहेर गोष्टी का नाही आल्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. युजली एवढ्या मोठ्या गोष्टीनंतर पुढच्या 24 तासात किंवा 48 तासात ब्लॅक बॉक्स हा रिट्रीव्ह केला जातो आणि त्याच्यामधनं गोष्टी काढल्या जातात. पण तो ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह नाही झाला ह्याच्यावरनं खूप मोठा प्रश्न होतो. आणि बाळासाहेब आंबेडकरांची ही पहिलीच ट्विट होती आणि त्या पहिल्याच ट्विटमध्ये त्यांनी मागणी केली होती की याच्यावरती शोध संशोधन झाला पाहिजे. आपण पाहिले की राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची पटेल यांची निवड झाली, अरुण जेटली सांगतात दिल्लीमध्ये. तर हे भाजप पियुष गोयल बोलतात. हे भाजपचे नेते दुसऱ्या पक्षाचे म्हणजे कसं? मी आत्ताच माझ्या तुमच्या मुलाखतीत पहिल्याच प्रश्नामध्ये उत्तर देताना बोललेलो की 70% काँग्रेस ही भाजप चालवते. तुम्हीच उदाहरण दिलं की भाजप पक्ष कसं चालवतात. म्हणजे हे सर्व पक्ष भाजपच चालवतात. आज जर भाजपच्या विरुद्ध कोणता एकटा पक्ष असेल
जो भाजपच्या दावणीच्या बाहेर आणि जो भाजपला खऱ्या अर्थाने अंगावरती घेऊन लढत असेल तर तो वंचित बहुजन आघाडी. भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच पर्याय आहे. भविष्यामध्ये भाजपला हरवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच पर्याय. कारण राष्ट्रवादी झाले, उबाटा झाले किंवा काँग्रेस झाले, याचे नेते आपल्याला पुढच्या 5 वर्षात भाजपमध्ये दिसतील. भाजपला काँग्रेस सपोर्ट करत आहे. वंचितची महाराष्ट्रामध्ये ताकद वाढत आहे. आपण सुजात आंबेडकर काय म्हणाले आपण बघितलं. एक छोटासा कमेंट करा. धन्यवाद.